भाजपा आणि त्यांच्या अंधभक्तांचा आणि शाळेचा कधी संबंध आला नाही आणि वरतून म्हणतात आम्ही गरीब ह्याव चाव म्याव याला अध्यक्ष केलं. त्या अध्यक्षाचं बोलणं आहे का? इस कवि गुरु ने इस राज्य को ही नहीं पूरे देश को शिक्षा की नई पद्धति दी, जिसके लिए नोबेल शांति पुरस्कार दिया गया। वैसे आज रविंद्रनाथ ठाकुर जी को भी स्मरण कर रहा हूं। नोबेल शांति पुरस्कार दिया गया। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या पृथ्वीवरचे एकमात्र कवी आहेत ज्यांच्या रचना दोन देशांचे राष्ट्रगीत आहेत। एक भारत ज्यामध्ये जनगण मन आणि बांगलादेश अमार शोनार बांगला। त्यांना साहित्याचं नोबेल भेटलं होतं 1913 मध्ये। पण या महाशयांना ते माहीतच नाही, कारण की यांची आणि शाळाची कधी गाठच पडली नाही। या भाजप सरकारने मागच्या जेव्हापासून हे सत्तेमध्ये आले तेव्हापासून या भारत देशामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त शाळा बंद केलेल्या आहेत। कारण की यांना माहिती आहे जब पडेगा इंडिया तभी तो आगे बढ़ेगा इंडिया। आणि या देशाला पुढे जाण्यामध्ये हा जर देश पुढे गेला, लोक शिक्षित झाली तर हे यांच्या बोकांडी बसतील। कारण की हे सगळे अंधभक्त अनपढ आहेत। यांचा आणि शिक्षणाचा कधी संबंध आलाच नाही। मुळातच हे फक्त स्वतःची गोष्ट आवाज वाढवून खरी करण्यामध्येच व्यस्त असतात। आणि या नवीन अध्यक्षाला रवींद्रनाथ टागोरांचं नाव पण माहित नाहीये, ठाकूर म्हणतोय। ज्यांना गुरुदेव म्हणून संबोधल्या जातं अशा रवींद्रनाथ टागोरांचाच तुम्हाला इतिहास माहित नसेल तर गांडुळांनो आधी वाचायचं शिका। भाषणाला उभं राहायच्या आधी वाचायचं शिका। आणि तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष उगच नावाला झालेले आहात, बुजगावून आहेत तुम्ही, बुजगावनं। बाकी सत्ता आणि त्या सत्तेचा खेळ करणारी दुसरीच आहेत। या भाजपाची आणि शिक्षणाची कधी गाठ पडलीच नाही। या भारत देशाला वाचवण्यासाठी या लोकांना धडा शिकवावं लागेल। बंद झालेल्या शाळांबद्दल प्रश्न विचारावे लागतील, नाहीतर एक दिवस हा देश परत एकदा अनपडच होऊन जाईल।